सांगली टिंबर एरिया छत्रपती संभाजी कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। सांगली टिंबर एरिया छत्रपती संभाजी कॉलनीमध्ये शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्याचबरोबर यंदाच्या वर्षी सुद्धा महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण कांबळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी राजू कदम, सांगली शहर माजी शिवसेना प्रमुख अनिल शेटे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत आदरांजली वाहिली। त्याचबरोबर रक्तदात्यांना सन्मान चिन्हासह प्रशस्तीपत्रही देण्यात आले। यावेळी विनायक हेगडे, नितीन माने, राहुल हिरोडगी, सुनील कांबळे, अमित चव्हाण, विजय बचाटे, फिरोज वंटमुरे, राजू मोरे, गजानन शेंडगे, अब्दुल नदाब, शंकर हलगणी, मयूर कांबळे, सौरभ कांबळे, राजेश साबळे, राहुल दिंडवर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। आज शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं सालाबाद प्रमाणे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन संभाजी कॉलनी समाज मंदिर या ठिकाणी आयोजित केलं होतं। यात बहुसंख्य रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनचे PI कांबळे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजाज साहेब, भागातील नगरसेविका वर्षाताई निंबाळकर, शिवसेनेचे नेते अनिल शेटे, त्याचबरोबर भागातील इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून रक्तदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। इथून पुढच्या काळात सुद्धा शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समिती अशाच पद्धतीचं सामाजिक उपक्रम राबवेल व लोकांना न्याय हक्कासाठी, लोकांच्या अडचणीसाठी उभं राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो।